एक बार गिरा ना, मार्केट क्रैश हो गया। आज जिकडे तिकडे हाच आवाज सगळ्यांचा ऐकायला मिळतोय, कारण मार्केट एवढ्या जोरात आज पडलेले. आता सगळ्यांची ऍक्च्युली न्यूजवर मी आज एक बघितलं की आज एवढे लाख कोटी बुडाले. आता अशा गोष्टींमुळे लोक अजून पॅनिक होतात. आणि महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, मार्केट का पडतंय कारण आज नाही पडले. तर हा मागचा माझ्याकडे जवळपास 5 महिन्याचा डेटा आहे. हे फक्त विकतायत, हा निफ्टीचा डेटा आहे याच्यामध्ये. याचा अर्थ एकंदरीत काय, सेलर्स ऍक्टिव्ह आहेत पण ते अजून अग्रेसिव्ह झाले. कारण 28 फेब्रुवारी मंथ एंड त्या दिवशी त्यांनी कहर केलेला आहे. आणि हा कहर का केलेला आहे याच्यामध्ये बऱ्याच रिझन्स आहेत, मी तुम्हाला इन डेप्थ मध्ये सांगणार आहे. कारण ऑलरेडी 61 लाख SIPs बंद झाले. कित्येक लोकांनी इन्व्हेस्टमेंट काढून घेतली जे लॉंग टर्म साठी आले होते. कदाचित तुम्ही पण याच्यामध्ये असू शकता किंवा येऊ शकता. जर तुम्हाला ह्या गोष्टी कळल्याच नाही तर तुम्ही पॅनिक होणार आहे, निघून जाणार आहे. डिटेलमध्ये समजून घ्या का मार्केट पडतं, याच्या मागे कोण आहे, कुठे ऍक्च्युअली एव्हरेजिंग करणं गरजेचं आहे, कुठपर्यंत मार्केट जाऊ शकतं आणि 2025चा बॉटम कुठे करू शकतो, अशा सगळ्या गोष्टींची उत्तरं मी इथे देणार आहे. पण कोणासाठी, ज्याला शिकायचं यांच्यासाठीच. कारण इथे कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल, इन डेप्थ मध्ये मी माहिती देईल नेहमीप्रमाणे. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो. तत्पूर्वी मी 9 मार्च रोजी एक वन डे ट्रेडिंग मास्टर क्लास घेतोय. हे असल्या मार्केट कंडिशनवर तुम्ही कसं फेस करणार, काय करणार, हे अजून डेप्थ मध्ये शिकणाऱ्यांसाठी 1499 रुपयामध्ये खाली लिंक दिलेली आहे, जाऊन जॉईन करा. पूर्ण 1 दिवसाचा फिजिकल सेशन घेतोय मी. मित्रांनो, तो कम टू पॉइंट मागच्या 5 महिन्यापासूनचा जर डेटा बघितला तर धुवाधार सेलिंग फेब्रुवारी मध्ये पाहायला मिळालं, जे मागच्या 5व्या महिन्यापर्यंत आपण पाहिलं होतं. मग आता कंडिशन तुम्ही आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी बघितले की लोकांचे एवढे लाख कोटी बुडवले, तेवढे पार बघितले आपण याच्यामध्ये. आता की आज कंडिशन्स काय झालेली याच्यामध्ये ते नॉर्मली जर बघितलं तर एक तुफान सेलिंग मला इथे नॉर्मली मार्केटमध्ये पाहायला मिळाले. पण माझ्यासारख्याला काही खूप मोठी गोष्ट नाही, कारण मी ऑलरेडी बऱ्याच दिवसापासून मार्केटमध्ये निगेटिव्ह आहे. पण आता तुम्हाला इथे महत्वाची गोष्ट आहे की मार्केट किती जाऊ शकतं खाली, काय काय कंडिशन आहेत. पण त्यापूर्वी ह्या लेवल्स बघण्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगायचा प्रयत्न करेल की नॉर्मली ह्यांच्या मागे कोण रिझन आहे. कारण कसं असतं बघा, SIPs मधून लोक का बाहेर पडतात, काय केलं पाहिजे हे याच्या आधी सांगितलं. ज्यांनी अजून पण तो फंडा बघितला नसेल, ह्या लिंकवर क्लिक करा, तो डिटेलमध्ये व्हिडिओ बघा, अजून तुमचे इन डेप्थ पॉईंट क्लिअर होऊन जातील याच्यामध्ये. आता मित्रांनो, ह्याच्या मागे कोण आहे आपण बघूया. म्हणजे का तुम्हाला खरंच कळेल की 2025 मध्ये कुठल्या महिन्यापर्यंत नॉर्मली सेलिंग मार्केटमध्ये कंटिन्यू होऊ शकतं. तर याच्यामध्ये सगळ्यात मेन रिझन मला याच्यामध्ये असं सापडले, तो म्हणजे USचा सगळ्यात इम्पॉर्टंट डेटा. आता ट्रम्प तात्या ह्यांच्याविषयी मी आता कॅमेरा समोर असल्यामुळे जास्त त्यांचे गाणं गाणार नाही याच्यामध्ये, परंतु थोडं लक्ष द्या की ऍक्च्युअली त्यांचे काय फॅक्टर्स याच्यामध्ये, काही आपल्या फायदेशीर आहेत, काही तोट्यामध्ये असतील याच्यामध्ये. पण ग्लोबल मार्केट ह्याच्यामुळे बाजून निघतायत. तर पहिली गोष्ट म्हणजे टेरिफ वॉर. आता हे टेरिफ वॉर नॉर्मली त्याच्यामध्ये आपण पण येतो, पण मेक्सिको असेल, चायना असेल आणि कॅनडा असेल तर त्यांच्या रडारवर आहे. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमचा टेरिफ वॉर नॉर्मली जे काही ट्रेड वॉर्स आहे ह्या 2 कंट्रीजमध्ये किंवा ह्या कंट्रीजमध्ये ह्यांचं चाललेलं जोरदार, त्यांनी सांगितलेलं की आम्ही एवढे टेरिफ वाढवतोय आणि थोडं नॉर्मली तुम्हाला मी 1 महिना अजून एक्सटेन्शन देतो. पण त्यांनी ठरवलं थांबणार नाही, आता आम्ही चालू करतोय तुम्हाला डायरेक्टली 4 मार्च पासून तुमचं हे सगळं टेरिफ म्हणजे जवळपास 25% टेरिफ हे नॉर्मली त्याच्यामध्ये ते जवळपास 4 मार्च पासून लागू करणार आहेत. आता एवढीच गोष्ट आहे का याच्यामध्ये, तर नॉर्मली 2 एप्रिलला चालू करणार होतं ते आत्ता चालू करतात. आणि त्यातल्या त्यात कहर असा आहे, चायनावर अजून ऍडिशनल 10% ते टेरिफ लावणार आहेत. बरोबर, म्हणजे हे जे होत आहे ना ते ग्लोबल मार्केटसाठी कामाचं नाही याच्यामध्ये. आता मेन कन्सेप्ट येतो याच्यामध्ये. आता ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता आधीच चायनाचे डिप्सिक आणि अमेरिकेची एनव्हिडिया यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कॉम्पिटिशनच्या चालू होत्या. आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, एनव्हिडिया 8.5% पडलाय. म्हणजे टेक कंपन्यांचा जो मोठा लिजंड आहे, जो चिप बनवतो त्यालाच एवढा मोठा फटका बसलाय. त्याच्यामुळे नासडॅक कोलॅप्स झाला आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका डाऊला बसणार आहे, जो येणाऱ्या काळात पण अजून होईल. म्हणजे काय, टेक्नॉलॉजी सेक्टर पासून थोडं सावध राहायचंय, असं एक साधा सिंपल कंडिशन इथे तयार होते. किंवा ज्या पण चिप मेकिंग कंपन्या आहेत त्याच्यामधून सावध राहा. तिसरी महत्वाची गोष्ट, आता हे आधी का सांगतोय, हे आधी कळलं ना तुम्हाला पुढच्या सांगितलेलं पटतील बाबा हा का सांगतोय असं. याच्यामध्ये अमेरिकेमध्ये इन्फ्लेशन डेटा भयानक वाढलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे कंझ्युमर इंडेक्स आहे याच्यामध्ये. ओके, तर त्या इंडेक्समध्ये जवळपास तो मागच्या 15 महिन्याच्या लोवेस्ट पॉईंट म्हणजे 64.7 समथिंग आलेला आहे तो याच्यामध्ये 78 पासून. आणि ही जी लेवल सांगते की याच्यामध्ये तिकडच्या कंडिशन दिसत आहेत ते नाही, कारण त्यांच्या GDPचं कर्ज वाढतं याच्यामध्ये. आता मित्रांनो, ह्या नॉर्मल कंडिशन बघितल्या तर काय दिसतं याच्यामध्ये, तर नॉर्मली एक पॅनिक सेलिंग त्यांच्या मार्केटमध्ये येताना दिसते. मग FIs वाले बाहेर पडतायत, DIs वाले तिकडे पण विकतात, आपल्याकडे पण विकतात याच्यामध्ये. आता व्हॅल्युएशन वगैरे हे सगळ्या गोष्टी तिथे
येतील. आता ही गोष्ट झाली अमेरिकेची, म्हणजे काय अमेरिका एक फॅक्टर आहे जो जागतिक मार्केटला फिरवतोय. पण मी येतो आता इंडियाकडे. याच्यामध्ये इंडियामध्ये का पडतंय त्याच्या आधी बघून घेऊया आपण एक पहिली लेवल आणि त्याच्यानंतर आपल्या मेन पॉईंट्सकडे आपण जाऊया. आता इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा, याच्यामध्ये एक लोएस्ट लेवल मार्केटने बनवला होता 4 जून रोजी, सगळ्यांना माहित असेल याच्यामध्ये. ओके, मग आता ही 4 जूनची लेवल याच्यामध्ये जर बघितली ओके तर एक मजबूत सपोर्ट झोन मार्केटसाठी आहे असं मला इथे वाटतं. ओके, त्याच्या आसपास येईल म्हणजे पहिला एक नॉर्मली निफ्टीचा सपोर्ट. आता बघा कुठे कुठे येऊ शकतं थोडं डिटेलमध्ये सांगतो आणि व्हिडिओ मोठा होईल. ज्यांना डिटेलमध्ये शिकायचं त्यांनाही आवडेल, त्यामुळे थोडं लक्ष द्या म्हणजे तुमचा पण अभ्यास होऊन जाईल माझ्यासोबत. आता इथे कंडिशन बघा की नॉर्मली मार्केटला पहिल्यांदा तर 21,800चा निफ्टीचा एक सपोर्ट दिसतोय, परंतु आजची कंडिशन बघता तो तिथे थांबेल याचे चान्सेस कमी आहेत. हा जर तो ब्रेक करतोय तर तो एका महत्त्वाच्या क्रुशियल लेवलला मार्केटला घेऊन जाईल, ते म्हणजे असेल 21,300. नॉर्मली 21,500 येणार हे आपण मागच्या नोव्हेंबर पासून अभ्यास करतो याच्यामध्ये की बाबा काय येऊ शकतं का नाही, आणि ते येताना मी तुम्हाला डिटेल अजून ग्राफ पण दाखवतो की कितीपर्यंत येऊ शकतं. म्हणजे काय तर हा फॉल इथून 500 पॉईंट खाली म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही याच्यामध्ये. ओके, इथून तो अप्रॉक्स खाली 500 पॉईंट दाखवू शकतो. मग आता येतो मेन गोष्ट, हे का होतं याच्यामध्ये. आता नॉर्मली काय असतं बघा की निफ्टी 50 मध्ये 50 कंपन्या, हा निफ्टी 50चा चार्ट आहे. याच्यामध्ये काय होतं की मेन वेटेज असतं तुमच्या लार्ज कॅप कंपन्यांचं, आणि त्याच्यामध्ये पण एक रेशो आलेला आहे की ज्या पण काही मोठ्या लार्ज कॅप कंपन्या आहेत किंवा बऱ्याच मोठ्या कंपन्यांच्या प्रमोटर्सने ना मागच्या 22 वर्षाचा कंपेअर करता सगळ्यात जास्त विक्री केली. आता हे बाबा का विकणार आहेत तर यांना मोठ्या लेवलला चांगला माल भेटला, त्यांचे जेही स्टॉक 100-200चे होते ते 1000 रुपयांच्या घरात गेले, त्यामुळे त्यांनी पण प्रॉफिट बुकिंग केलं असेल किंवा ज्या काही गोष्टी केल्या. पण हे सेलिंग मागच्या 22 वर्षाचा विचार करता जास्त याच्यामध्ये, त्याच्यामुळे जवळपास 41% सेल त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. ओके, मग आता हे बघता डिसेंबर क्वार्टरमध्ये किंवा त्याच्या पुढच्या क्वार्टर्समध्ये हे कंटिन्यू ठेवतात, त्यामुळे मार्केट पडते. किंवा हा एक चार्ट बघा स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो, तो या चार्टचा अभ्यास जर केला याच्यामध्ये तर तुम्हाला दिसेल की एवढ्या वर्षानंतर ना म्हणजे जवळपास करोनाच्या पण वेळी ह्या कंपन्यांचा जो पीई रेशो नव्हता त्याच्या खाली आलेला आहे. म्हणजे काय तर अजून याच्यामध्ये सेलिंग करतायत ही लोक. ओके, क्लिअर झालं. आता येतो मी माझ्या मेन गोष्टीकडे. तुम्हाला फंडा कळला की हे कंपन्या किती आहेत, कुठल्या आहेत, काय सगळ्या टॉपच्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये. आता मी तुम्हाला थोडं चार्ट डिस्क्राईब करून सांगायचा प्रयत्न करतो इथे. ओके, थोडा आपण चार्टला छोटा करूया इथे म्हणजे सगळ्यांना दिसायला बरं होईल. ओके, आता इथे बघा नॉर्मली तुम्हाला दिसेल. आता एक गोष्ट मी ऑब्झर्व केली याच्यामध्ये की अजून याच्यामध्ये जर बघितलं तर 18,800 ही थोडी खालची लेवल आहे, ती काही लगेच येणार नाहीये. पहिली लक्षात ठेवा, तुम्हाला असं वाटेल की लगेच येणार नाही. आणि ह्या लेवल का सांगतो तर हे सपोर्ट झोन आहेत. कुठलंही निफ्टीचं टार्गेट नाही की तिथपर्यंत येऊ शकतं. म्हणजे मला धोका कुठपर्यंत आहे हे मी जेव्हा चेक करतो तेव्हा मला स्थिती आढळते याच्यामध्ये की अरे 21,300 ही जी कंडिशन आहे मार्केटसाठी महत्वाची असेल. मार्केट इथे नॉर्मली थोडे संत होऊ शकतात, रेंज बाउंड मध्ये झोन जाऊ शकतात, ज्या पद्धतीने ते आधी पण झाले होते. क्लिअर, म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे याच्यामध्ये. हे जर सपोर्ट ते ब्रेक करतायत तर ते अजून खाली येतील. आणि महत्वाची गोष्ट हे सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ऍक्च्युअली इथे काय कंडिशन घ्यायच्या मी आपल्या लाईव्ह ट्रेडिंग जो 1 डे मास्टर क्लास आहे त्याच्यामध्ये पण डिटेलमध्ये शिकवणार आहे, लिंक खाली दिलेली आहे. ज्यांना असं वाटतं अजून डेप्थमध्ये हे शिकायचे पॅरामीटर्स पॅटर्न्स तर तिथे पण शिकता येतील. आता मित्रांनो मेन कंडिशन म्हणजे मला असं काय वाटतं की बाबा 18,800 तर 18,800 ॲज पर इलेट वेव्ह किंवा इतर बाकीच्या थेरीचा विचार करता तो एक लोवेस्ट पॉईंट आहे, याच्या खाली लगेच जाणार नाहीये. पण मी तुम्हाला आधी सांगत होतो की 2025 मध्ये खूप सारं मार्केटवर बुलिश राहू नका, इथे थोडा मार्केटला वाव द्या. कारण हा डेटा बघा, स्क्रीनवर डेटा बघितला तुम्हाला कळेल की मागच्या 9 वर्षामध्ये मार्केटमध्ये मोठा फॉल झालेला नाहीये, तो आता येतो. आणि त्याच्यासाठी अमुक आता सांगितलेले रिझन्स आहेत. रिझन राहिले बाजूला, आपलं काम आहे इथे चांगल्या स्क्रिप्ट शोधून काढणे याच्यामध्ये. ओके, आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की मार्केटमध्ये जेव्हाही आपण काही पॅटर्न्सचा अभ्यास करत असतो. ओके, जे पॅटर्न्स मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर आधीच ऑलरेडी भरपूर शिकवलेले. तर नॉर्मली इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा, एक पॅटर्न असा बनतो बघा, एक छोटा शोल्डर तो त्याच्यामध्ये बनवेल. ओके, त्याच्यानंतर पुन्हा नेकलाईन, पुन्हा टॉप, पुन्हा खाली, पुन्हा एक नेकलाईन आणि त्याच्यानंतर पुन्हा खाली येतो. याला बोलतात हेड अँड शोल्डर पॅटर्न. आता ह्या हेड अँड शोल्डर पॅटर्नचा नॉर्मली इथे ब्रेकडाऊन झालेला आहे. हा पॅटर्न नुसार नॉर्मली इथे जर पाहायला गेलं तर मार्केट जवळपास 20,500च्या समथिंग टॉप बनवला होता आणि त्याची जी काही झोन लेवल आहे याच्यामध्ये ओके ती आहे समजा 22,500. म्हणजे एकंदरीत विचार करता अप्रॉक्स 4,000 पॉईंट आहेत. मला असं वाटतं की अजून 4,000 पॉईंट इकडे याला वाव आहे, लगेच नाही.
2025 घालवेल किंवा 26चा पहिले 3 महिने पण घालवू शकतो. आता काय कसं हे तुम्हाला मी 9 तारखेला अगदी डेप्थ मध्ये शिकवणार आहे याच्यामध्ये. ओके, आता मित्रांनो ही कंडिशन आहे. मग आता असं का लगेच पडेल नाही याच्यामध्ये. इथे काय होऊ शकतं तर मार्केट भले आता खाली आले बघा, एक बाउन्स फॉल झाला, एक अप, पुन्हा गेला, पुन्हा एक अप, एक खाली आला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला, कदाचित इथून तो पुन्हा बाउन्स घेईल, पुन्हा खाली येईल, पुन्हा वर जाईल, पुन्हा खाली खाली करत त्याच्यामध्ये जाईल. आता मार्केटमध्ये फिरू शकतं का? ठीक आहे, इंडियन कंडिशन एवढ्या पण काही निगेटिव्ह नाहीत. जरी तो वर गेला तरी तो परत वर जायला नॉर्मली तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये इथे पण तो नॉर्मली वेळ लावणार. आता एक गोष्ट इथे ऑब्झर्व करा तुम्ही, आपण थोडा हा चार्ट आहे याच्यामध्ये, म्हणजे मार्केटमध्ये जरी समजा अप रॅली वरच्या साईडला यायला सुरुवात झाली तरी नॉर्मली काय होईल, तो संत गतीनेच वर जाणार आहे. म्हणजे 2025च्या शेवटापर्यंत जरी तो गेला तरी पुन्हा तो मोस्टली टॉप पर्यंत जाईल. इथून परत त्याच्यामध्ये सेलिंग येणार आहेत. याचा अर्थ काय तर साहजिक तो पडतोय म्हणजे लगेच तो टॉप ब्रेक करून वर जाणार नाही, कारण जेव्हा नवीन टॉप ब्रेक करेल तेव्हा मोस्टली मार्केटमध्ये FIs मोठ्या प्रमाणात एंट्री करतील. ही गोष्ट नेहमी लिहून ठेवा याच्यामध्ये. आता तरी ते पूर्ण निगेटिव्ह आहेत, इंडियन मार्केट नाही, जगाच्या मार्केटमधून. कारण नॉर्मली मी आत्ताच जपानचा पण डेटा बघितला, जवळपास 1.4 ट्रिलियनची विक्री केली, म्हणजे $7 अब्ज. ओके, 5 महिन्यामधली विक्री याच्यामध्ये. याचा अर्थ काय तर आपण पण थोडं सावध राहा, भिवू नका, संधी शोधा याच्यामध्ये कुठे बनता येते. जे लोक पॅनिक आहेत ना ते टिकणार नाहीयेत. तुमचं जर एम पुढचे 5 वर्ष 10 वर्षामध्ये मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर ही संधी समजा, मंदीतील संधी सोडू नका असं आपण म्हणत असतो. कारण प्रत्येक अंधारानंतर रात्र आपण जे म्हणतो त्याच्यानंतर एक दिवस चालू होतो, त्याचप्रमाणे इथे पण असं समजूया की आता मंदीची वाट चालू आहे, पण एकदा जेव्हा हा पळायला सुरुवात करेल तेव्हा तुमच्याकडे ॲव्हरेजिंग चांगलं झालेलं पाहिजे. फक्त प्रॉपर स्टडी करा, प्रॉपर लेवलवर त्याच्यामध्ये एंट्री करायचा प्रयत्न करा. जरी मार्केट इथून वर जात आहे तरी खूप अपेक्षा नाहीये. एकंदरीत काय समजलं याच्यामध्ये तर आजची कॅन्डल पाहता याच्यामध्ये सेलर्स ॲग्रेसिव्ह आहेत, स्ट्रॉंग बेरिश मारोभजू याच्यामध्ये बनलेला आहे. हा सांगतो की हम इधर रुकेंगे नाही, अजून आम्ही खाली घेऊन जाणार आहे याच्यामध्ये. ओके, तर त्यामुळे थोडं सावध राहा याच्यामध्ये. प्रत्येक बाउन्स मध्ये अपसाइडला संधी बनवत राहील पण तो तुम्हाला ट्रॅप करेल. इथे काय केलं पाहिजे आता तुमच्या मेन मुद्द्याकडे येतो. याच्यामध्ये लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाचा जे काही अभ्यास आपण करत असतो ना, तुमचा बुलिश, बेरिश किंवा न्यूट्रल अशा काहीतरी कॅटेगरीमध्ये आपण प्रत्येक जण असतो. ओके, तर नॉर्मली जी बेरिश व्ह्यूची लोक आहेत ना, ज्यांचा बेरिश माइंडसेट असतो ना, ती लोक इथे जास्त कमवतात. का तर ते नेहमी निगेटिव्ह विचार करतात आणि त्या साईडच्या पोझिशन इथे जास्त बनवतात. त्यामुळे इथे जर तुमचा बेरिश माइंडसेट आहे ना तर तुम्ही इथे जिंकू शकता. आणि जर तुम्हाला माइंडसेटच नाहीये म्हणजे याचा अर्थ नॉलेज कमी आहे तर प्लीज ट्रेडिंगच्या मागे पडू नका. त्याच्याऐवजी तोच पैसा चांगल्या कंपन्या शोधा, त्याच्यामध्ये त्यांचं व्हॅल्यू शोधा की बाबा ह्याची आता काय कंडिशनला घेणं योग्य का अयोग्य, आणि लॉंग टर्मचा थेसिसचा विचार करून इथे पैसे गुंतवा. आणि महत्त्वाची गोष्ट हे पण कळत नसेल तर सगळ्यात बेस्ट वे म्युच्युअल फंडांच्या SIP चालू करा. पडत्या मार्केटमध्ये एक चांगल्या ॲव्हरेजिंग होईल. आता कसं करायचं, फिनशॅक हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. इथे तुम्हाला फ्रीमध्ये चांगल्या कंपन्या निवडता येतात फंड हाऊसेसच्या, आणि त्या फंड हाऊसच्या स्कीममध्ये प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करता येते विथ एक्सपर्टच्या गाईडलाईन्सनुसार. ओके, फिनशॅकची लिंक मी खाली दिलेली. का देतो हे तर सगळं तुम्हाला प्रॉपर याच्यामध्ये गाईड करतोय जेणेकरून तुम्हाला डिसिजन घ्यायला सोपं जाईल. आता मित्रांनो, बऱ्याच कंडिशन मी याच्यामध्ये सांगितल्या, अगदी डेप्थमध्ये मी सांगायचा प्रयत्न केलाय. एकंदरीत काय दिसतंय तर नॉर्मली इथे एकंदरीत कंडिशन मार्केटची फॉल दिसतेय. येणाऱ्या काळामध्ये अजून रिझन येत राहतील, त्याच्याकडे फोकस देऊ नका. नॉर्मली ग्लोबल कंडिशन निगेटिव्ह बनतायत. ट्रम्प तात्या थोडे ॲग्रेसिव्ह आहेत त्यांच्या देशाच्या पॉलिसीसाठी, त्याचा फटका जगाला बसणार आहे. त्यात आपण पण भरडले जाणार आहोत. पण लक्षात ठेवा, हे स्टॉक पडतील. याच्या आधी पण हे खूप साऱ्या वेळेला झालेलं आहे. आपण फक्त चांगल्या लेवलला बसावं एवढीच इच्छा आहे. ट्रेडिंग करताय तर सावध रीतीने करा, सगळा पैसा वापरू नका, कारण ट्रेडिंगमध्येच लोक खूप सारा विनाकारण लॉस करतात. आणि ज्यांना पण ट्रेडिंग डिटेलमध्ये शिकायचंय, 1 डे ट्रेडिंग मास्टर क्लास हा इन्व्हेस्टरसाठी पण आहे आणि ट्रेडरसाठी पण आहे. जे रूल्स फॉलो करणार आहेत त्यांनीच कृपया येथे जॉईन करा, कारण मी सांगितलेलं रूल फॉलो केले तरच तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळतील. याच्यामध्ये कसं वाटलं मित्रांनो आजचा व्हिडिओ? समजलं काय करायचंय, कसं करायचंय, का 2025 मध्ये फॉल दिसतोय, जरी वर गेलं तरी कुठपर्यंत जाईल, आणि नॉर्मली ह्या वर्षाचा ग्राफ आता नॉर्मली 2 महिने झालेले आहेत. एंड ऑफ द पुढच्या 4-5 महिन्यानंतर एक फॉल दिसेल, थोडी तेजी दिसेल, परंतु तो एका रेंज मध्येच आपल्याला 2025 मध्ये पाहायला मिळू शकतो. हा प्लॅन करा आणि इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे काय, जास्त तुम्ही पॅनिक होणार नाही, कारण लोकांना वाटतं लगेच पैसा बनला पाहिजे, इथे पैसे लावतील पण दिसत नाहीये, अडकून बसताल. आणि शांत राहा,
न्यूट्रल राहा, नॉलेजवर भर द्या, स्किल डेव्हलप करा आणि पुढे जात राहा. आणि पेपरमध्ये वाचतो 10 लाख कोटी बुडाले 50 लाख, काही नसतं. तो नोशनल असतो, म्हणजे लोकांचं व्हॅल्युएशन कमी होतं. कोणाचे हे पैसे बुडत नाही. जे लोक विकून बाहेर पडतील त्यांनाच तिथे लॉस होणार आहे. नोशनल म्हणजे तो तुम्हाला दिसेल, पण जेव्हा वर जाईल तेव्हा तो प्रॉफिट असतो. त्यामुळे पेपरच्या न्यूजकडे जाऊन पॅनिक होऊ नका. संधी शोधा आणि बी मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड. चला मित्रांनो, भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ना प्लीज कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. बाकी इंटरेस्टेड मेंबर सहित भेटूया आपण 9 मार्चला पुणे येथे सकाळी 9 वाजता आपल्या वन डे ट्रेडिंग मास्टर क्लासमध्ये. धन्यवाद.